सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 18 जुलै। जो भाग पिकं करपत आहे असं वारंवार कमेंट करतोय त्या भागाचं टेन्शन आज संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत का होईना निघून जाईल। आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी धडपडत आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्हालाही माहिती आहे की 15, 16, 17, 18 पर्यंत एकाही भागात थेंब पडणार नाही असं चॅलेंज होतं। प्लस 2 दिवस वाढून देण्याच्या देखील अनेकांनी भाकीत केले होते। आणि मी तुम्हाला एकच सांगत गेलो की शासनाने दिलेल्या तारखेच्या आत तुमचा भाग व्यापेल। 17 जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस होईल आणि तो मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये सुरू सुद्धा आहे। आणि बऱ्याच भागांमध्ये वातावरण या 17 जुलैला बदललं आहे। जिथे काल वातावरण बदललं तिथे आज पाऊस सुरू होईल, काळजी करू नका। त्या हवामानाच्या तारखा आहेत, कोर्टाच्या तारीख नाहीये की त्याच दिवशी पडेल। पण 18 जुलैला नक्की ह्या सांगतो आहे। याच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा, तिथे नक्की तुम्हाला दिलासा मिळणार आहे। मग तो अकोल्याचा जो भाग असेल, अमरावतीचा असेल, नागपूर असेल, वर्धा, वाशिम असेल किंवा तो नांदेड पासून परभणीच्या काल थोड्याफार राहिलेल्या भागांचा असेल, लातूर संगट, नांदेड, बीड, परभणीच्या सुद्धा राहिलेल्या भागांना आज दिलासा मिळणार असेल। दिवसभर वातावरण भक्काच जरी असलं तरी जीव मुठीत घेऊ नका। आणि वारंवार हे सांगेल की पाऊस हा महाराष्ट्रातला कोपरा सोडणार नाही। हा दिवसेंदिवस वाढतच चाललेली कंडिशन आहे। रोज पाऊस बरेच भाग घ्यायला सुरुवात करतोय। सिंदफणा नदीला पाणी आलंय आणि पाऊस अशा ठिकाणी पडला त्या ठिकाणी पेरण्या पण बरोबर झालेल्या नव्हत्या आणि त्याच ठिकाणी चांगला पाऊस झालाय। त्यामुळे घाबरले जाऊ नका। आणि एक मात्र नक्की आहे, मी तुमच्या पिकाकडे पाहून तुम्हाला जो त्रास होतोय आणि वरून पुन्हा तुम्हाला अटॅक येईल असा अंदाज कधीच दिलेला नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल मी तुम्हाला घुमवतो, फिरवतो, खोटं सांगतो, तर येणाऱ्या बखाडीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मी 10 दिवस थांबून थांबतो। मी बंद नाही करत, मी थांबतो फक्त। मग तुम्हाला कळेल की बाकीच्यांचं मत काय आहे। नकाशा दाखवून तुम्हाला किती भेद्रपान लावेल हे तुम्हाला त्यावेळी वेळेस कळेल। आता विषय लांबवत नाहीये। आता तुम्हाला आजच्या 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंतच्या पावसाची तीव्रता सांगतोय। आज सांगली, सोलापूर, पंढरपूर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत का होईना, काही ठिकाणी दुपारी का होईना तो सुरुवात करेल। छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये हलका किंवा मध्यम तर काही ठिकाणी जास्त पाऊस देखील होण्याची शक्यता आहे। मोठ्या पाण्याचा देखील शिडकाव होईल। त्याचबरोबर मंठा तालुका, जिंतूर पट्टे, चारधाना सर्कल, परभणी सर्कल, पुसद, डिग्रज सर्कल ते खालीचा जो काही यवतमाळचा पट्टा आहे या पट्ट्यातही चांगला पाऊस पडणार आहे। माजलगाव, पाथरी, परभणी ते गेवराई, वडी, गोद्री सर्कल, कुंभार, पिंपळगाव इथे काही प्रमाणात पडलाय, पण आज तिथे थोडी वाढ होईल। झडीसारखा ते चांगला जोरदार या लेवलपर्यंत या भागाची शक्यता राहणार आहे। त्यानंतर परभणी, नांदेडच्या काही विशेष भागांमध्ये रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत का होईना हा पाऊस आगमन करेल, घाबरू नका। अकोल्याचा विशेष करून काही भाग थोडा सोडेला असतो, पण विशेष करून अचलपूर, जळगाव, जामोद, अकोट, शेवगा परिसर, त्याचबरोबर कारंजा, लाड, मंगळूर, पीर ते अमरावती, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पुसदपर्यंत मजल चांगले आहे। आणि याच्यामध्ये काहींना समाधानकारक तर काहींना खूपच जास्त जो अपेक्षापेक्षाही चांगला पाऊस इथे होणार आहे। त्यानंतर बुरहानपूरचा जो काही लो प्रेशरचा वातावरणाचा जे काही स्थानिक लेवल आहे त्यामुळे आज मलकापूर एरिया ते चिखली, खामगाव या परिसराकडनं सिंदखेड राज्यामध्ये मागच्या वेळेस काही ठिकाणी झालाय, पण इथे सुद्धा पाऊस होणार आहे। त्याचबरोबर जाफराबाद ते भोकरदन पट्ट्यापर्यंत आज यांची इच्छा बऱ्याचशा ठिकाणची पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर चाळीसगावमध्ये वातावरण बनेल, थोडाफार पडेल, पण यांना उद्याची तारीख देण्याचा प्रयत्न करेल। कारण की आज इथे पाऊस आहे, पण काय होतं एखाद्या ठिकाणी नाही पडला की तो अख्खा चाळीसगावला नाही पडलाच म्हणतो, अशा कमेंट आहे। महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये पाऊस नाही पडला म्हणून कमेंट आली, घनसावंगीला पाऊस नाही पडला म्हणून आली। इथे येऊन पाहाल तर घनसावंगीच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडलेला आहे, कमी का होईना पण पडलेला आहे। परतूरमध्ये सुद्धा काल 17 जुलैला बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढलेला होता, तो पडला सुद्धा आहे। दडणा असेल, परतूर असेल, अनेक भाग आहेत। तर अशा प्रकारचा आहे। तर आता थोडं कोकणाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेशच्या बाबतीत आपण बोलूयात।
मुंबई, भिवंडी, दमण ते नाशिक क्षेत्र आज सुरुवात करेल. काहींना अपेक्षापेक्षाही चांगला तर काहींना बरा अशा स्वरूपाचा पाणीखे असणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, बेळगाव ते हुबळी, देवनागरी, बिल्लारी हे कर्नाटकचा भाग हा पाऊस घेणार आहे. हा पाऊस कर्नाटकचा असल्यामुळे हा लातूरला आज बऱ्याच ठिकाणी अंबाजोगाई, केज, धारूर ते बार्शी एरिया ते धाराशिवच्या अनेक भागांमध्ये, सांगलीच्या अनेक भागांमध्ये तो दस्तक देणार आहे आणि त्याचबरोबर तो लातूरकडे याच वेळेस पडणार आहे. उमरगा, उदगीर अशा सावंतवाडीच्या एरियामध्ये काही प्रमाणात आज आहे. 100% तो भाग तिथला घेईल हे सांगणं कठीण आहे. पण उद्याच्या 19 तारखेपर्यंत आणि आजच्या 18 जुलैच्या रात्रीपर्यंत हा भाग जवळपास दिलासा देऊनच जाईल असं वातावरण डेव्हलप झालेलं आहे. काळजी करण्यासारखं नाहीये. त्यानंतर आपण पुन्हा रिपिटेशन मध्ये सांगायचं ठरलं ह्या 18 तारखेबद्दल. पुण्यापासून निघालेला पाऊस अहिल्यानगरला आज काही प्रमाणापेक्षाही बऱ्या प्रमाणामध्ये जो पाथर्डी, शेवगाव पट्टा, पाचूड मार्गे हा पाऊस जालन्याकडे दस्तक करेल. पावसाची रेलचल जी आहे ती उत्तर दक्षिण टाईप मध्ये चालणार आहे. म्हणजे उत्तरेकडनं आभाळ दिसलं की ते खाली इकडे दक्षिण पूर्व साईडला जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यानंतर हा पाऊस बीडच्या कडाष्टी, पाटोदा, शिरूर, कासार ते दक्षिण भाग माजलसुंबा आणि खालचा भाग माजलगाव पट्ट्यापासून तर परळी, वैजनाथ ते खालचा पूर्णा, पालम परिसरापर्यंत मजल मारेल. ही या पावसाची रेलचेल आपल्याला आज 18 जुलैला पाहायला मिळते. आता एकंदरीत 18 जुलैला थोडक्यात सांगतोय कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त प्रभाव असेल तो भाग बघूया. छत्रपती संभाजीनगर, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागांना सर्वाधिक जास्त रेलचेल असेल. वैजापूरचा देखील आज विषय बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. अहिल्यानगर सेम कंडिशन मध्ये आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भाग बऱ्यापैकी कव्हर होईल. खालचे भाग बरे राहतील. सोलापूर, सांगली, सातारा देखील बऱ्यापैकी रेलचेल आहे. कोल्हापूरला देखील चांगली रेलचेल आहे. लातूरला देखील अनेक ठिकाणी आज चांगली दिलासा देणारी कंडिशन आहे. नांदेडच्या अनेक भागांमध्ये काही गावांना अति मुसळधार देखील पाऊस आज होऊ शकतो. ती परिस्थिती राहू शकते धर्माबाद, परभणी, वसमत साईड आणि दिलगुर साईड. पालम, पुण्याचाही नंबर चांगल्या पावसावरती आहे. ठीक आहे. मग हा भाग कव्हर होत असतानाच लगेच हा भाग हिंगोलीकडे, वसमत, जिंतूर पट्टा आणि वाशिमच्याकडे सरकतोय. डिग्रजचा समावेश आज घेणार आहे. यवतमाळ बरोबरच आज अनेक भाग तो महाराष्ट्रात घेणार आहे. विदर्भाला आज सुरुवात होऊन जाईल. 3 दिवस विदर्भात फक्त आभाळ राहिले. काही ठिकाणी तो पडला सुद्धा. त्या देळगाव राज्याचा, सेंट्रल राज्याचा समावेश काही भागांचा होता. पण आज इकडे रेलचेल वाढणार आहे. आजची 18 जुलै संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वाट बघावी. नक्कीच तो संध्याकाळपर्यंत दस्तक देईल. हा झाला 18 जुलैचा विशेषतः पूर्ण आढावा. 19 जुलैला हा खानदेशकडे वळणार आहे. म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस 19 जुलैला कमी होऊन हा 19 जुलैला तो विदर्भाच्या आणि खानदेशच्या दिशेने वळणार आहे. त्यामध्ये बुलढाणा, मलकापूर, खामगाव, अकोला, वाशिम, पुसद, डिग्रज उद्याही आहे. परभणीपर्यंत मजल चांगले आहे. बीड वगैरे भागात सुद्धा उद्या होणारच आहे. वारीत जास्त जोरात राहतील. असं करून करून हा पाऊस महाराष्ट्रामध्ये कमीत कमी रोज पडत राहणार आहे आणि रोजच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा 25 पासून पुढे मिटणार आहे. तर अनेक भाग ही परिस्थिती 25 पासून सर्व दूर सारखी पण मुसळधार तर काही ठिकाणी दमदार आणि विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला. पण आजची 18 जुलै ही नेहमीपेक्षा बरी राहणार आहे. संध्याकाळपर्यंतही काहीतरी शेतकऱ्यांना वाट बघावी लागेल. आता असंच झालंय. काल 17 जुलैला दिवसभर भकास वातावरण जालन्यामध्ये राहिलंय आणि रात्रीच्या दिवस मावळत्याच्या वेळेसच हे वातावरण डेव्हलप झालंय आणि जालन्यापासून निघलेला पाऊस, सिंदखेड राजापासून निघलेला पाऊस हा पाऊस डायरेक्टली परभणीपर्यंत पोहोचलाय. आष्टी, उमरगा परिसरापर्यंतही तो संध्याकाळी आजच्याही जाणार आहे. पण बीड भाग, जालना हा रात्री बऱ्यापैकी कव्हर केलाय. तसंच आज 18 जुलैला हा मराठवाडा, विदर्भ बऱ्यापैकी कव्हर करणार आहे आणि पाऊस ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिलासा देईल अशी अपेक्षा ठेवूयात. जवळपास पावसाचं जे काही सत्र आहे आता सूर्यदर्शन राहणार नाहीये जास्त प्रमाणामध्ये. काही भागांना 1 घंट्यासाठी, काही भागांना 2 घंट्यासाठी तर काही भागांना फक्त 20 मिनिटासाठी दिवसभरामध्ये सूर्यदर्शन राहील. मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामध्ये तूट राहणार नाहीये. त्यातली त्यात सगळ्यांना एक विनंती आहे, आता आभाळामुळे सुद्धा ऊन धरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सुखावणारा पाऊस आजपासून पुन्हा वाढतोय आणि येणाऱ्या 2 दिवसात महाराष्ट्रातही अनेक शेतकरी सुखावले जातील.
आणि घाबरून जाऊ नका, विदर्भाकडे आज नक्की पाऊस वळणार आहे। आज 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंत विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आपली दस्तक देईल। जय शिवराय, धन्यवाद।